स्ट्रॉंग रूमच्या बाहेर गोंधळ घातल्यानंतर आणि मागण्या केल्यानंतर आष्टा शहर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं आहे. आता पुन्हा एकदा आष्टा शहर एका वेगळ्या मागणीसाठी महाराष्ट्राला माहिती झालं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. कारण सांगली जिल्ह्यात शिंदे शिवसेना गटाचे जे आत्ताच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत वीर कुदळे यांनी एक अजब अशी मागणी केल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे आणि त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे. आपल्यासोबत आष्टा नगर परिषद निवडणुकीचे उमेदवार वीर कुदळे आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून ते उभा राहिले होते. काय तुमची मागणी आहे आणि तुम्ही काय निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली आहे जरा सांगा. मी आष्टा नगरपालिकेचे शिवसेना शिंदे गटाकडून मी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. इतके कटू आणि भयानक अनुभव आले. मी हे जे कामं केल्याची माझ्याकडे पुस्तिका आहे, अख्ख्या महाराष्ट्रात अशी पुस्तिका कुणाकडे नाही असं माझा दावा आहे. तर प्रचंड पैसे म्हणजे नगराध्यक्ष पदाचा रेट वेगळा, नगरसेवक पदाचा वेगळा. एका घरात एका मतासाठी 10,000 हजार रुपये आले. बरोबर आहे, म्हणजे 5 मतं असतील तर 50,000 रुपये आले. इतक्या पैशाची लुटमार झाली आणि लोकांना अशी सवय लागलेली मतदारांना दारू, मटण, जेवणाची कुपन, पैसे सगळ्याकडून घेतले. अशा जर निवडणुका व्हायला लागल्या हा लोकशाहीचा मुडदा पाडण्याचा प्रकार आहे. मी तर म्हणतो, मी मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केलेली आहे. मी सत्तेत जरी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असलो तर मी थेट मागणी केलेली आहे की येत्या हिवाळी अधिवेशनात ह्या नगराध्यक्ष पदाचा, महापौर पदाचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा, नगरसेवक पदाचा जाहीर लिलाव काढा आणि लिलावामार्फतच ही पदं देऊन टाका. लिलावामध्ये दारूवाले येतील, मटकेवाले येतील, गांजावाले येतील, 10% अवलादी येतील, सावकारी करणारे येतील, चरस विकणारे येतील, सट्टे बाजार करणारे येतील, हे वाळूचोर येतील, मोकातले आरोपी येतील, मर्डरमधले आरोपी येतील. हे वंचित जे घटक आहेत महाराष्ट्रामध्ये ह्यांना कुठं तर न्याय देण्याचं काम आता मुख्यमंत्री महोदयाने करावं. आणि सभागृहात दोन्ही ठिकाणी बहुमत असल्यामुळं हे विधेयक मंजूर व्हायला काही अडचण येणार नाही. कारण सगळे काही पक्षात सगळ्या पक्षात हे मंडळी प्राधान्यानं आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम या नगरपालिका निवडणुकीत झाले की लोकशाही वगैरे सगळे नावाला आहे सगळं, याचा काय उपयोग होणार नाही. तुम्ही मेट्रो बांधा, आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधा, महासत्ता करा, $5 मिलियन तुमचे काय असेल ते आर्थिक सत्ता बळकट करा, अण्वस्त्रसज्ज देश करा, काहीही करा, पण निवडणुका आल्या की आम्हाला मताचे पैसे द्या, दारू द्या, मटण द्या. ही जी मानसिकता झालेली आहे स्वातंत्र्योत्तर काळात ही अतिशय भयानक आहे. लोकशाहीचा दिवसाभरात ह्या निवडणुकीदरम्यान मुडदा पाडला जातो. देश रसातळा गाठला काय, देश उद्ध्वस्त झाला काय, इथं पाकिस्तानचा हिरवा फडकला काय आणि भावा फडक, ह्याच्याशी काही मतलब नाही. हा देश नुसता उकरडा नाही, उद्ध्वस्त उकरडा झालेला आहे. आणि इथं प्रत्यक्ष महात्मा गांधी जरी जन्माला आले आणि ते जरी निवडणुकीला उभा राहिले तरीसुद्धा ही मंडळी आहारी गेलेली सगळेच गेलेले नाहीत. बहुतांश मंडळी महात्मा गांधींनासुद्धा दारूचा खंबा मागतील, पैसे मागतील आणि त्यांच्याशिवाय ते मतदान करणार नाहीत. महात्मा गांधी काही पैसे देणार नाहीत कारण त्यांच्याच अंगावर निर्वस्त्र आहेत, ते त्यांच्याच अंगावर कापड नाहीत, ह्याच्याकडे काय घ्यायचं म्हणणार. त्यामुळं त्यांचा दारुण पराभव होणार, त्यांची डिपॉझिट 100% जप्त होणार, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. दुसरा मुद्दा असा आहे, हे लोकशाही वगैरे म्हणतो हे काय राहिलेलं नाही. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढी मोठी घटना लिहिली, जगातली सर्वात मोठी घटना लिहिली. एवढा मोठा माणूस, त्यांचासुद्धा स्वातंत्र्यानंतर पराभव करायचं काम ह्या देशातल्या जनतेने केलेलं आहे. त्यामुळं किती जरी तुम्ही संत सज्जन असाल, विद्वान असाल, तर तुम्ही पैसे द्या मगच आम्ही मतदान करणार, ही आत्ता भावना प्रबळपणे आत्ता समाजात जात्या. आणि त्यामुळं ह्याचं टेंडर काढावं सर. टेंडर प्रक्रियेतूनच हे महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या, तुमचे सरपंच टेंडर पद्धतीने पदं वाटावीत, त्याचा सर लिलाव काढावा. तुम्ही निवडणूक आयोगाकडे किंवा राष्ट्रपतींच्याकडे या संदर्भात काही मागणी मी निवडणूक आयोगाकडे सुद्धा याबाबतीत पत्र लिहिणार आहे, राष्ट्रपतींच्याकडे मागणी करणार आहे. माझी मागणी तुम्हाला हास्यास्पद वाटत असली पण वस्तुस्थिती तशी आहे, मी करायला काय हरकत नाही. सगळ्याच पक्षात, सर्वच पक्षामध्ये ह्या मंडळींचा भरणा भरपूर आहे आणि हे विस्थापित आहेत.
दारूवाले, मटकेवाले, जुगारवाले ह्यांना न्याय दिलाच पाहिजे. ह्यांच्यावर अन्याय करून कसं चालेल? त्यांना न्याय द्या. ह्याचं टेंडर काढा आणि विधानसभेत एकदा ठराव झाला की याला निवडणूक आयोगसुद्धा चॅलेंज करू शकणार नाही. आणि ही प्रथा एकदा महाराष्ट्रानं त्याचा पायंडा पाडावा. संपूर्ण देशात ही प्रक्रिया निश्चितपणे राबवली जाईल. आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याचं योगदान घ्यावं, हीच माझी मागणी. तुम्ही एवढे असे अजब मागणी करायला, मग सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत, तळागाळातून आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासाठी ह्या निवडणुका आहेत असं वरिष्ठ नेते राजकीय पक्षाचे सांगतात. त्यांच्या निवडणुका आहेत म्हणून सांगतात आणि ते सगळ्या निवडणुकीला सहभागी होतात. मग या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर जातीवंत कडवळ शिवसैनिक आहे. मी ह्या प्रक्रियेतनं आत्ता गेलो आहे. ही निष्ठा, हिंदुत्व, भगवं, राष्ट्रप्रेम हे सगळं कागदोपत्री ठीक आहे. काय प्रत्यक्षात तुम्हाला तिकीट द्यायचं असतं त्यावेळी तुम्हाला तुमची जात बघता, तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती स्ट्रॉंग आहे, तुमच्या गुन्हे दाखल किती आहेत, तुमची दहशत किती आहे, तुम्हाला भिवून माणसं मतदान किती करणार, तुमच्याकडे पैसे किती आहे, उपद्रव शक्ती किती आहे, ह्याच्यावर सगळं मूल्यांकन व्हायचं आताच सगळ्याच पक्षात चालू आहे. त्यामुळं प्रजासत्ताक झाला, देश स्वातंत्र्य मिळालं, हे 15 ऑगस्टला जिलेबीचे स्टॉल लागले की त्यावेळी आम्हाला आठवतं आज काहीतरी झेंडावंदन आहे. काही नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. या देशातल्या जनतेला काही फरक पडत नाही. निष्ठा बिष्ठा ह्या सगळ्या आता भाषणात गुंडाळलेल्या आहेत. त्यामुळं एकनिष्ठ, तत्वनिष्ठ हे सगळी कागदोपत्री ठीक आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या आता कार्यकर्त्यांनी, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी किती आहारी जायचं. आता मी जात्यात आहे, अनेक कार्यकर्ते सुपात आहेत. त्यामुळे तिने आता लक्षात घ्यावं की आता हे टेंडर पद्धतीनं जर होणार असेल तर जनतासुद्धा स्वागत करेल. कोण भानगडीत पडणार आहे? पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी झेंडे लावायचे आयुष्यभर आणि सतरंजाच उचलायचं का? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी झेंडे लावायचे, सतरंज्या उचलायच्या, त्यांच्या घोषणा द्यायच्या, त्यांचा जय जयकार करायचा, नगरसेवकांच्या, महापौराच्या, आमदारांच्या, खासदारांची कुत्री फिरवून आणायची, त्यांचे पिठाचे डबे आणायचे, त्यांचे कपडे इस्त्रीचे आणायचे करून, ते जेवढेत की नाही, खाल्लेत नाही विचारायचे. हे सगळे धंदे करायचे. काय निवडणुकीला उभं राहायचं आणि निवडणुकीला उभं राहायचं नाही. कारण तुमची पैसे नाहीत, तुमच्याकडे कंगाल आहे. तुम्ही निष्ठा बिष्ठा ठेवायचा, आहारी जायचं. हा देश अशा राजकारणांच्या आहारी गेला आहे. वाटोळ झाले सगळ्या देशाचं. इथं महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा या देशाला वाचवू शकणार नाहीत. हजारो नरेंद्र मोदी जन्माला आले तरीसुद्धा हा बेशिस्त देश झाला आहे. दळभद्री, कपाळकरंटी, कर्मदरी, दरिद्री लोकांचा हा देश आहे. आणि इथं ही लोकशाहीला खिंडार पडले, लोकशाहीला कॅन्सर झालेला आहे. तुम्ही सत्ताधारी गटाचे उमेदवार आहात, एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत. आता एकनाथ शिंदे सध्या सत्ताधारी गटात आहेत, उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, आणि अजब मागणी करताय. कसं बघ? माझी मागणी अजिब नाही, ह्या माझ्या वेदना आहेत. आणि सर्वच राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या ह्या वेदना आहेत. राज्यातल्या सर्वच कार्यकर्त्यांच्या, ते कमी जास्त प्रमाणात असतील. तुम्ही रेशन कार्ड काढा, बोलताय फक्त, बाकीचे बोलत नाहीत. तुम्ही रेशन कार्ड काढा, एखादा मयत झाला, त्याचे सरणं रचा, त्याला खांदेकरी व्हा, आजारी पडला त्याला दवाखान्यात घेऊन जावा, त्याचं सुखदुःखात जावा, सगळीकडे जावा. तुम्ही त्याचे लाईट बिल तोडलं असेल तर वायरमॅनशी भांडा, चावडीत जावा, MSCBीत जावा, नगरपालिकेत जावा, झेडपीत जावा. आयुष्यभर समाजसेवाच करायची. आयुष्यभर त्यानं समाजसेवाच करायचे, बाकीच्या भानगडीत पाडायचे. निवडणूक प्रक्रियेत जायचं नाही. कारण 5,000 रुपयाला मत देऊन विकत घेणार असेल, ती ताकद नाही त्या पोरांची, आमच्या शिवसैनिकांची किंवा इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांची. त्यांनी सतरंज्याच उचलायच्या. आणि आतासुद्धा माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना, समाजी कार्यकर्त्यांना विनंती आहे, या निवडणूक प्रक्रियेच्या भानगडीत पडू नका. कारण दुर्जनांची संख्या इतकी वाढलेली आहे की सज्जनांचं आता काही चालणार नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, ही गाथा बिथा हे सगळं ठीक आहे, काही नाही. आम्ही फक्त महाप्रसाद खाणार, जेवणावळी खाणार, तुम्हाला सांगतो दारू पिणार, मटण खाणार, कुपनं घेणार आणि लोकशाही बळकट करणार. नक्कीच आपण पाहू शकता वीर कुदळे यांनी अजब मागणी केलेली आहे. आणि या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे मेलसुद्धा केलेला आहे. आणि भविष्यात हे निवडणूक आयोगाला आणि राष्ट्रपतींच्याकडे हीच मागणी करणार आहेत की आता निवडणुका घेऊ नका, सरळ टेंडर पद्धतीनं लिलाव काढा आणि पदं वाटप करा. एकंदरीत पाहिलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या ह्या तीव्र अशा ह्या भावना आहेत. जे गरीब कार्यकर्ते आहेत, तळागाळातून आलेले आहेत, त्यांच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये अनेकांच्यावर अन्याय झालेला आहे. आणि वीर कुदळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वाचा फुटलेला आहे. मागणी जरी अजब असली तर वस्तुस्थिती आहे, असंही त्यांनी TV9 मराठीशी बोलताना